birthday, Mom. Thank you so much. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की हा ब्लॉग आहे मॉम स्पेशल ब्लॉग. या ब्लॉग मध्ये आम्ही एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहे. तर गेमचे रूल्स मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही बघत असताना आम्ही इथे दोन बेल ठेवलेले आहेत. या बेलचा वापर असा आहे की काही मम्मी आम्हाला क्वेश्चन्स विचारणार आणि ते क्वेश्चन्स आम्हाला दोघांनाही माहिती नाहीये. तर त्यांना कुणाला आधी क्वेश्चनचा आन्सर कळेल त्यांनी पहिल्यांदा बेल दाबली तर त्यालाच पहिला चान्स भेटेल ते क्वेश्चनचा आन्सर द्यायला. दीदी तू एकदा तुझी वाजून बघ. परत ती म्हणते की मी चिटिंग करते. अरे पण हे एवढे दूर का ठेवते? हा मग दूरच असलं पाहिजे ना, थोडं तरी कष्ट घेतलं पाहिजे कारण की मम्मीसाठी नाही, एवढं हे कष्ट नाही बरोबर आहे. घेऊ शकत. इकडे नाही बरोबर नाही आहे. नाही नाही बाहेर तिथेच बाहेर लांब ठेव. तर पहिल्या क्वेश्चनला आपण स्टार्ट करू. आता मी प्रश्न विचारतीये. एक अशी साऊथ इंडियन डिश जी मी जास्त वेळा नाश्त्याला बनवते. फर्स्ट मी आहे ना, फर्स्ट मी आय थिंक सो. मम्मीला डोसा बनवायला खूप आवडतो. करेक्ट आहे का? नाही आता मी. मम्मी जास्त वेळा बनवते रव्याचे उत्तप्पे. साऊथ इंडियन डिशेस तर मला बऱ्यापैकी सगळ्याच आवडतात, पण मुलांना आवडणारा म्हणजे उत्तप्पा. तो मी बऱ्यापैकी जास्त प्रमाणात बनवते आणि मुलांनाही खूप आवडतं, त्याच्यामुळे त्यांना खाऊ घालायला मलाही खूप आवडतं. बरोबर? राईट काय राईट. हा रोज खातो, त्याच्या लक्षात नाही. आता दुसरा प्रश्न आहे. तुमचं आवडतं ठिकाण जिथे तुम्ही भविष्यात नक्की जाणार किंवा तुमचं जाण्याचं स्वप्न आहे. फर्स्ट मी आहे. मम्मीला खूप वर्षापासून केदारनाथला जाण्याची खूप इच्छा आहे. आणि त्याची भविष्यात माझं म्हणजे आवडतं, मला भविष्यात जायचं म्हणजे केदारनाथ ला जायचं आहे. ते माझं स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार आहे. ठिकाणं तर मला थंड हवेची खूप आवडतात, पण माझं स्वप्न म्हणजे आहे केदारनाथला जाण्याचं. हे मला आधीपासून माहिती होतं की तिला केदारनाथला खूप जाण्याची इच्छा आहे आणि ती म्हणजे तिची लाईफ मध्ये ती इच्छा आहे लास्ट की मला केदारनाथला एकदा तरी जायचं आहे. लास्ट नाही, So, खूप इच्छा आहे तिचं. इच्छा खूप आहे इच्छा तशा, खूप आहे, पण हा माझ्याकडून शेवटची बोलून घेत इच्छा. असतो. मम्मी तुला कुठे जायचंय, हा. तुझं फेवरेट काय आहे, हा काय मला प्रश्न दिवसभरात विचारत असतो. ते ऐकून तो हा मला माझ्या मनातलं काढून कम्युनिकेशन घेतो. ठेवायचं असतं. माझ्या मनातलं काढून घेत ओके असतो. ओके चला ह्याला पॉइंट So let's move Okay, on ह्याला एक to point next मिळाला. question. What's my signature line that I keep repeating all the time? मी नाव अरे उठा लवकर, किती वेळ झोपताय? नाही 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 आहे ना. नाही नाही, नाही. नाही मी पप्पांना तुमचं नाव सांगणार. नाही दोघेही नाही. रॉंग आहात. आता तुम्ही आन्सर देऊ शकता. आता कोणी तुम्ही- तुझं हा, झालंय आता आता माझं झालं. टर्न आहे. किती मोबाईल मध्ये बघता बास आता. ते मी रोजच्या दिवसभरात म्हणजे मुलांना ते सांगत असते, मी जास्त मोबाईल हातात घेऊ नका आणि टीव्ही जास्त पाहू नका. राईट राईट कधी बोलते नाही नाही बोलते आणि माझं जास्त नाही. मोबाईल मध्ये बघत असतो. काय नाही, memes, मोबाईल याच्या हातात हो. असतो काय, त्यामुळे ह्याला मी तेच बोलत असते आणि तुलाही तेच बोलत असते. बास माझा आता हातात मोबाईल मोबाईल साईडला असतो. ठेवा, मोबाईल साईडला ठेवा बास. जेव्हा तुम्ही खूप खुश असता, म्हणजे जेव्हा मी खूप खुश असते हम्म. तेव्हा मुलांना कोणत्या नावाने हाक मारते? फर्स्ट मी ए, अरे, So- cheating, खूप cheating आहे, खूप cheating आहे. मम्मी युजली मला आहे ना खुश असल्यावरती पुन्हा हात मारते. पण आणि तिकडे स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर ती तिला बेबो या नाव. मी तर नेहमीच खुशच राहण्याचा प्रयत्न करते, पण शक्यतो मी ज्यावेळेस आनंदी असते त्यावेळेस सिद्धांतला तर मी मुन्ना म्हणूनच आवाज देते आणि साक्षीला तर बेबो म्हणूनच आवाज देते. करेक्ट आन्सर, पण बेल मी लावली होती चिटिंग नाही, ऑडियन्स त्यासाठी आपण ठेवलेले आहे. जर एडिटिंग मध्ये तू बेल सेकंड वाजवली असशील तर पॉइंट माझ. ठीक आहे चालेल ना. जर का मी आधी बेल नसेल वाजवली तर पूर्ण पॉइंट तुला. ओके. व्हॉट आय डू वेन आय एम हॅपी. मुवमेंटला साक्षी तापदार मला माहित होतं. She usually like songs of Kishore Kumar. She likes singing.
नाही 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 राईट राईट हे पूर्णपणे चुकीचं आहे. Right. ही मम्मीला ओळखतच नाही. ओळखते मी, ओळखते. मम्मी खरं तर एकदम एन्जॉयफुल डान्स वगैरे करते आणि ते पण डीजे सॉंग्स लावून कुकिंग करतात. हे तिचं खरं आहे. पण आणि खरं उत्तर सांग, खरं तू खरं डान्स उत्तर करते हेच आहे. का गाणी नाही, गाणी. ऐकते? हा. डान्स करते मम्मी. नाही. तिला पण माहिती नाही खरं तर. जज सांगतील काय उत्तर आहे. आय युजली प्ले सॉंग्स. मला गाणी खूप आवडतात, त्याच्यामुळे मी गाणी ऐकते. साक्षी नाही हे चुकीचं आहे. हे पूर्णपणे व्हिडिओसाठी स्क्रिप्ट केलेलं आहे नाही, यांनी. नाही, डान्स नाही, करत नाही. असते. मला नाही, 100% खात्री. नाही डान्स कधीतरी आवडीने करते पण मोस्टली गाणी जास्त ऐकते. ते साक्षीचं उत्तर बरोबर आहे. येस. बरं ठीक आहे बघूयात. सो लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. अशी कोणती गोष्ट आहे जी माझा राग पटकन घालवते? बस फिरायला गेल्यावर, हो फिरायला नेल्यावर म्हणजे. मला वाटतं तिला आहे ना असं कुठंतरी ऑथेंटिक फूड खायला नेलं. जसं की खायला असं काहीच नाही. तिला जसं की- खाली चपाती भाजी आवडते. नाही चपाती भाजी नाही. तिला असं भाकरी कुठलेलं भाजी. वांग परत भाकरी भात वरण असं खायला कुठे नेलं ना असं ऑथेंटिक प्लेस वरती ते खूप खुश राजवाडा होते. वगैरे. हा पण No, नाही ती पण नाही. no, मग तिला असं खूप छान छान गिफ्ट दिल्यावर no. गिफ्ट तर काय तिला हे नाहीये. अरे तुम्ही काय ओळखताय मला? आईला ओळखत नाही. मग तुझं चान्स आहे. मला वाटतं तिला असं चटपटीत काहीतरी खायला आपण आणलं ना समजा असं खायला काय. झालंय किती याचा नो फूड नाही. फूड नाहीये तिला प्लेस असं नाहीये. तिला असं जवळ घेतलं दिलं की खुशी. नाही. मला वाटतं तिला शॉपिंगला नेलं होतं ती खूप खुश होते आणि हो नो नाही मग तर हे खोटं बोललीये मग. कारण की असं काहीच हे सगळे झालेले आहेत. सगळे मुद्दे आपण कव्हर केले. नो असं नाहीच आहे नाही, मग काय. तुम्ही काहीच आय नाही थिंक ओळखत. सो आम्ही कुठल्या तरी स्टेजवर सक्सेस झाल्या किंवा आम्ही खुश असल्यावरती तुला आनंद होतो. No. अरे एक काम करूयात की आपण ही वाली लेवल आपण ड्रॉ करूयात आणि मम्मीचं काय आन्सर आहे ते बघूयात एकदा. म्हणजे 0-0. हा, 0-0. या आईला लेवलचं तुम्ही पॉइंट दोघेही ओळखत नाही. या लेवलचा पॉइंट कुणालाच जात नाही म्हणून 0-0 पॉइंट भेटेल दोघांना. अशा तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण मोस्टली सिद्धांत साक्षी आले असे लाडाने स्माईल त्यांची पाहिली की माझा वाढ निघून जातो. अरे बाबा, ते नाही, नाही, लाडी गुडीने तुम्ही मला लाडी मी गुडी तुला म्हणलं ना, नाही लाडी मी गुडीने पण- आला एक स्माईल दिली की मी खुश होते. नाही हे चुकीचं आहे. शब्द वेगळे वापरले. काय नाही, शब्द हा. काय नाही. बाकी मी खरं उत्तर दिलेलं होतं म्हणून No, हा no, पॉइंट no. करतो मला भेटला पाहिजे. No, no, ठीक नाही, आहे, आपण पण ही लेवल आपण ड्रॉ करत तू आहे. फक्त खाण्याचंच बोलला होता. हो, त्याच्यात हो. काहीच खरं नव्हतं. सगळं माझं बरोबर आहे. तर काही पॉईंट नव्हता. बरं, ठीक आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती वळूयात. म्हणजे माझ्या जीवनातली सगळ्यात आवडती ट्रिप कोणती? फर्स्ट मी या ज्या ट्रिप मध्ये मी खूप एन्जॉय केलाय. आय थिंक सो मी नाही ना आम्ही खूप लहान होतो तेव्हा. आय थिंक सो मी 4 ते 5 वर्षाचा होतो आणि आम्ही तेव्हा सिंगापूर आणि मलेशियाच्या फॉरेन ट्रिपला गेलो होतो. तेव्हा आम्ही दोघे पण खूप एन्जॉयबल होतो कारण की आमचं एज कमी होतं आणि पप्पा पण खूप आणि तू गाणी एन्जॉय गायचा, तू गाणी गायचा. हो आणि तेव्हा मी Continue. गाणी कंटिन्यू हा. गायचो. त्याच्यामुळे मला वाटते ती तिची खूप आवडतीची ट्रिप होती आणि तिने त्या ट्रिप मध्ये खूप एन्जॉय केला होता खरंच. माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच आम्ही सिंगापूर मलेशियाला गेलो होतो. त्यावेळेस मला वाटतं सिद्धांत 5 वर्षाचा होता आणि साक्षी 8 वर्षांची असेल. आणि आम्ही फॅमिली तर होतोच पण सगळे फ्रेंड्स पण होते आमच्या सोबत. त्याच्यामुळे मुलांचे फ्रेंड्स आमचे फ्रेंड्स त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केला. आणि साक्षीच्या पप्पांचं इतकं छान एन्जॉय केला त्यांनी त्या ट्रिपला. त्यांचे पण फ्रेंड्स सगळे होते त्याच्यामुळे ती ट्रिप अगदी लक्षात राहण्यासारखी आहे आणि ती ट्रिप मला खूप भावली आणि खूप आवडली. त्यांचा आवाज खूप सुंदर होता आणि सिद्धांत ट्रिप मध्ये बसल्यावरती ना आम्ही बसमध्ये चढलो की सिद्धांतची जी सुरुवात व्हायची गाणी गायला आणि ते गाणी म्हणजे कशी असायची त्याची मूवी सॉन्ग पासून त्या अभंगापर्यंत तो गाणी गायचा. एवढ्या लोकांना तो भावायचा की इतकं म्हणजे लोक आनंदाने त्याची गाणी ऐकायसाठी शांत बसायचे.
ते एक खूप त्याचा मूड खूप छान करायचा लोक मुला सगळ्या आमचा. आणि त्याच्यानंतर ना ट्रिप मध्ये तर एन्जॉय साक्षीचा तर काय धिंगामस्ती खूप असायची. सगळ्या ही राईड्स काय नव्हती करत, ही फक्त डान्स करायची, फिरणं, बाकी काही एन्जॉय करणं, डान्स करणं. साक्षीला खूप आवडायचं पाण्यात खेळणं, अगदी स्विमिंग करणं, सगळ्या boating rides करणं, मी सगळ्या केलेल्या rides आहेत. साक्षीने त्याची केल्या. हाईट पुरत नसायची त्याच्यामुळे ह्याला कुठल्याच राईड्स करता आल्या नाही. हा, सिद्धांत त्यावेळेस छोटा होता, ह्याची हाईट कमी हा, पडली की कारण- हरडायला सुरुवात करायचा की मला ह्या राईड्स घ्यायच्या आहेत आणि माझं एज कमी आहे, माझी हाईट कमी पडतीये, मला घेत नाहीये. त्याच्यामुळे तो खूपदा रडलेला, पण परत तो एन्जॉय करायचा. परत एखादं गाणं गायलं की मूड परत आहे तसा व्हायचा त्याचा. त्याच्यामुळे ती ट्रिप मी खूप एन्जॉय केली. आणि साक्षीच्या पप्पांचा तर मूड खूपच सुंदर होता, छान होता. अगदी त्यांनी खूप ट्रिप एन्जॉय केली. त्यांचे मित्र होते सोबत आणि माझ्याही मैत्रिणी सोबत होत्या, सगळी फॅमिली आमची फर्स्ट असल्यामुळे ना इंटरनॅशनल ट्रिप असल्यामुळे खूपच एन्जॉय केला, खूपच. अगदी आन्सर दोघांचंही बरोबर आहे. छान, दोघांनाही पॉइंट. त्याला पॉईंट मला भेटणार पॉइंट. आणि मी आघाडीवरती आहे आता, माझे पॉइंट जास्त आहेत, तिचे पॉइंट कमी आहेत. आता ते तुलाच माहिती किती पॉइंट ते आपण नंतर बघूया. तू आता बोलू शकत नाही कोण पुढे कोण मागे. ठीक आहे. शेवटी मी जिंकणार. आता शेवटी सो बघूया. लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. माझी सर्वात आवडती सिरियल ती मी कितीही वेळा बघते. आता मी दोघे यावेळेस खरं सांगतील हे. मम्मीला एकच सिरियल आवडते आणि तीच काय रिपीट बघते, रिपीट टेलिकास्ट असेल तरी तीच बघते ती. आई तुळजा भवन. आई तुझा बाबा. शक्यतो मी सिरियल पाहत नाही, पण माझी आवडती सिरियल असते संध्याकाळी 9 वाजता, आई तुळजा भवानी. ती अगदी मी आवडीने पाहते आणि खूपदा लागली ना तरी मला बघायला खूप आवडते. तिची काय फेवरेट सिरियल आहे ते दुसरं बोल. ती तिला दुसरं सांगतो टीव्हीच अक्षरशः बघत नाही, ती आम्ही सिरियल बघत नाही. तारक मेहता का उलटा चष्मा खूप बघतो, म्हणजे कधीही नाही. बघतो सिरियल. ती पण एका ही सिरियल आई साठी तुळजा टीव्ही भवानी. ऑन करते हो. बस. बाकी एका ती टीव्ही serial. बघत नाही, मोबाईल पाहतच नाही. बघत नाही, हम्म. काहीच तिचं म्हणजे सोशल मीडिया काहीच सोशल लावत मीडिया नाही. बघत नाही मी जास्त, आणि जास्त टीव्ही नाही, सिरियल तर बिलकुल बघत नाही. माझी एकच फेवरेट सिरियल आहे, दोघांचंही असं करेक्ट आहे. माझी आवडती गाणी कोणती? फर्स्ट मी लावते. तिची एकच मेव गाडी तिला आवडते. तिला कुठल्याच गाड्या आवडत नाही आणि ती गाडी म्हणजे फॉर्च्युनर. गाड्यांचा आवड सिद्धांतला तर खूप आहे. तो नेहमीच 3-3, 4-4 वर्षांनी नवीन नवीन गाड्या घेत असतो. पण मला आवडणारी गाडी म्हणजे फॉर्च्युनर आहे. हे काय सगळ्यांना अरे माहिती. ती सारखे क्वेश्चन विचारले, मग मी तुला कोणती गाडी आवडते? हा, कोणती गाडी हे आवडते? आधीच तिचं झालेलं होतं हा, सगळं. ती गाडी- आणि मी बाहेरून आलो एवढं सगळी अरेंजमेंट फॉर्च्युनर केली. शिवाय बसत पण नाही गाड्यांमध्ये. दुसऱ्या गाड्यांमध्ये ती बसतच नाही. नाही, बसते. बसते पण ते, ते पण सिद्धार्थला आणि त्याच्या पप्पांना खूप गाड्या बदलायला आवडतात. ते नेहमी 3-4 वर्ष झाले की लगेच नवीन गाडी वेगवेगळी हा, घेतात. पण मला माझी upgrade व्हायला आवडतं. फेवरेट फॉर्च्युनर आहे, ती मला आवडते. आणि ती माझी पण फेवरेट आहे. सो मला लॉंग ड्राईव्हला. आणि आणि विशेष म्हणजे ती शेतात खूप मस्त चालते, रफ अँड टफ अगदी. त्याच्यामुळे मला ती गाडीच आवडते जास्त. ओके, सो आता हा आपण पॉइंट मला मिळाला. हा पॉइंट आपण दिलेला देऊया. आणि आपल्या व्हिडिओचा पहिला पार्ट आपण कम्प्लीट केलेला आहे. सो नेक्स्ट पार्ट मध्ये व्हिडिओ थोडे डिफरंट होणार आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. In this part, we are gonna guess what's in mom's purse. Mom, what's in her purse? So, in short, आपल्याला या पर्स मध्ये काय काय असतं डेली, आज नाही काय काय असतं डेली, ते आपल्याला सगळे ओळखायचे आहेत. सो आता जे एक मिनिट मी रूल सांगून देतो. आता जे आम्ही गेस करेन ते मम्मीने पर्स म्हणून काढून बाहेर ठेवायचं. हा, आणि जे नसेल ते प्रामाणिकपणे तू म्हणायचं की नाही, आज नाही असं नाही, डेलीच नसतं असं डायरेक्ट म्हणायचं. ओके. सो मी छोटा आहे, माझ्यापासून आपण स्टार्ट करू. Cheating. आय थिंक सो. मम्मीकडे एक मेकअपचं किट असतं. मेकअपचं किट नाही, मेकअपचं सामान आपण असं म्हणू शकतो. हे तर ऑब्विस सगळ्यांच्याच पर्समध्ये असतं. आहे त्याला काढून ठेवा बाहेर. नाही, म्हणजे आहे पिटाला नाही, आहे तुमचं काय जास्त असतं. फक्त लिपस्टिक आहे. हा, ते मेकअपचं सामान आलं ना, Makeup. मेकअपचं चालत आहे. हे घे. ओके. हा, ठीक आहे. लिपस्टिक. सो नेक्स्ट तुझे नेक्स्ट चान्स. माझा चान्स आहे. सो ऑब्विस पर्स म्हटल्यावरती मनी बघू तो नको. करता आहे. कॅश असू शकते तिच्याकडे. कॅश काय कोणी ओळखेल, त्याच्यामध्ये काय अवघड गोष्ट. कॅश आहे. अगं सगळं दिसतंय यार मम्मी, तू नाही सांग ना जरा. नाही रे दिसत आहे, नाही दिसत आहे. ती नाही पाहते चला, इकडे. नोटो की Cash गड्डी. चला आता माझा चान्स आहे. आईकडे कायम एक नोटबुक असते आणि एक पेन असतो, की तिला काय काय नोट डाऊन करायचं असतं, ते कायम ते गाडीमध्ये नोट डाऊन करत असते. Right. सो तिच्याकडे एक नोटबुक आणि एक पेन Right. असतोच काय. राईट. राईट. तिच्याकडे कंगवा होम. नाही. राईट. साक्षी राईट आहे. हे घे. हे घे.
आय थिंक मम्मीकडे एक वॉटर बॉटल असते ते पण स्टीलची ती करूनच कॅरी करते. तिला बाहेरची प्लॅस्टिकच्या बॉटल मध्ये पाणी पिण्यात अजिबात आवडत नाही, म्हणून तिच्याकडे स्टीलची बॉटल कायम असते. अगदी बरोबर. हे घे वॉटर. सो नेक्स्ट तिच्याकडे असू शकते पावडर, आणि दॅट टू ती कॉम्पॅक्ट वाली नाही, पॉन्ड्स पावडर. दिसतंय समोर हे ठेवलेलं. नाही बघू नकोस नाही, दिसतंय, दिसतंय. बघू नकोस. आय थिंक सो तिच्याकडे टिकलीचं एक पॅकेट असतं, ते कायम घेऊन फिरत असते. कधी टिकलीमध्ये आले पडली तर ती लावत असते, म्हणून टिकलीचं एक पॅकेट त्याच्याकडे कंटिन्यू असतं. राईट राईट आहे. मेडिसिन नो नाही, नो. एक ज्वेलरीचं काहीतरी असतंय का आयटम असं मधून अजून ती घालते, बांगड्या किंवा मग रिंग वगैरे काय. नाही नाही. तसलं कॅरी करत नाही. परफ्यूम. ओ Perfume. परफ्यूम आहे. परफ्यूम आहे. करेक्ट आहे साक्षीचं. बेसिक हा. परफ्यूम. आय थिंक सो हेअर क्लिप वगैरे असते तिच्याकडे, एक अशी इमर्जन्सीला समजा काय कुठे पडले हेअर क्लिप ती कायम कॅरी करते. बरोबर ना? फार पुढचं बोलतो रे हा. हे घे. हा, तिच्याकडे Important, एवढं सगळं important. मेकअप घेतले तिने सामान. तिच्याकडे एक छोटासा आरसा असतो. मेकअप मध्ये सगळं आलं. हो. मेकअप मध्ये अरे पण आरसा, मला वेगळं आलं. बरोबर आहे साक्षीचं. नाही मेकअप असं मध्ये आहे. सगळं बरोबर आलं. आहे आहे नाही 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 आहे आहे. मेकअप मध्ये सगळ्या गोष्टी आल्या. आहे, हे आहे, आरसा असतो एक माझ्याकडे वेगळी असतो असतो. आरसा एक वेगळी गोष्ट आहे. ड्रायफ्रुट्स वगैरे काहीतरी असू शकतं तिच्या बॅगेत. असतात खायला. असतात पण आता नाहीये. नाही आता नाही येत तर मग आता नाही, सध्या आता नाही काउंट येत. नाही होणार, आता काउंट नाही होणार. उन्हाळ्यामुळे मी ठेवत नाही आता. आय थिंक तुझ्याकडे एक ना फ्रूट असतो, फ्रूट हा, पण आता कॅरी नाही करते. आता नाही पॉईंट मला भेटला पाहिजे. नाही पण आता आता नाहीये. नाहीये. ड्रायफ्रुट्स पण आता नाहीये ठेवलं. आता नाहीये. आता नाहीये. सगळ्या बाबतीदांकडून टिश्यू पेपर. टिश्यू आहे, त्याच्या व्यतिरिक्त पण आहे. टिश्यू पेपर कोण मागून घेणार आहे दुसरे तिला आहे. लागतं टिश्यू पेपर. टिश्यू पण दीदी असतो सगळं माझ्याकडे. बघते यार. नाही, Advantage. नाही वगैरे नाही वगैरे. नाही नाही. असं काही नाही, असं एवढंच असतं तिच्या ठीक आहे, purse तुझं मध्ये. पास करायचं असेल पास कर. हा पास पास. सगळ्यात मेन मोबाईल. हो मोबाईल. मोबाईल आहे का हे मोबाईल तर ठेवणारच ना पर्स मध्ये. गॉगल. मी आधी पहिलं. कोणी पहिलं बोलले? काय ठेवते पण कधी कधी विसरला जातो, पण आज आहे माझ्या पर्स मध्ये. हे बघा. आय थिंक सो मम्मीकडे ना हा. कीज पण असतात, म्हणजे नाही का कीज तर काय सगळ्यांच्या पर्स मध्ये असतात. सो कीज एक असतात कशाची कीज असते ती? काय व्हेकलची असेल किंवा मग घराची घराची असेल. असेल. आहे ते राईट असतं. आन्सर. राईट आन्सर गेटची आहे. आणि मम्मीकडे रबर बँड पण असतो एक. तिला केस बांधायला आवडतं. आता हिने बघितलेला आहे, वरती आला होता तो हेअरबँड, तरी मी सांगितलं नाही. मी एकदम इमानदारीत गेम खेळतो. पॉइंट्स मला जास्त मिळालेले आहेत. चिटिंग नाही आता नाही आता पर्स काय रिकामी आहे आता काय करतात. झालंय म्हणजे एवढंच So, सांग. या लेवलचं विनर तर आता एडिटर भाऊच ठरवतील कोण असेल विनर. म्हणजे मी. सो हा चॅलेंज असा आहे जो तुम्ही प्रत्येकाने आपल्या आईसोबत नक्की खेळला पाहिजे. असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवले पाहिजेत, आणि जेणेकरून आपल्या फॅमिली सोबत मेंबर सोबत आपली बॉन्डिंग अजून वाढते. अजून आपल्याला एक नवीन जी गोष्टी म्हणजे माहिती नसतात घरच्यांविषयी ते आपल्याला अजून कळून येतात, की मम्मीला काय आवडतं, तिला कोणत्या जागेवरती जायला आवडतं, तिला काय खायला आवडतं. सो तुम्ही सर्वांनी सुद्धा एक असे मुवमेंट किंवा एक असा वेळ काढावा जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू शकता, इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवू शकता. सो हा व्हिडिओ समजा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी सिद्धांत मुंडकर या चॅनलवरती कायम व्हिजिट करत राहा. सो जाऊ नका, अजून व्हिडिओ संपले नाही, आपल्याला अजून केक सेलिब्रेशन करायचंय. सो लेट्स मूव्ह ऑन टू केक सेलिब्रेशन. केक छान आहे रे. कोणाची चॉईस आहे? माझी. स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. हॅपी बर्थडे टू यू. Thank you for your tireless love and for being my encouragement through every stage of my life. Thank you. Happy birthday. थँक्यू डिअर. आज मला खूप छान वाटलं
की माझ्या मुलांनी माझ्यासाठी एवढा वेळ दिला, माझ्यासाठी ठरवून एखादा गेम खेळले. आणि मला खरंच खूप आनंद वाटतोय की मला अशी माझी छान मुलं आहेत जी खूप माझ्यावर प्रेम करतात. थँक्यू सो मच. थँक्यू.